नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी बाही डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली गेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, पूर्ण उंची आपण बाहीची घेतली 8.5 इंच, 7.5ची घेतली घडी, 3 इंचाची घ्यायची कॅप हाईट आणि 3 इंचाची कॅप हाईट घेऊन आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे 5 इंच। त्याच्यात 1.25 इंच किंवा 1.5 इंच मार्जिन मिळवायची आणि ही तिरपी रेषा आखून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे आपण हे माप घेतलेलं आहे। वरती इथे आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच मोजायचं आहे। जिथे कॅप हाईट घेतली आपण तिथून मध्ये 2 इंच मोजायचं आणि इथून असा आपल्याला आकार द्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे अगदी छान असा आकार आपण बाईला दिला आहे। आता आपण हे जे आकार दिला आहे ना, ते कट करून घ्यायचं आहे। पहिले वरचे पदर दोन्ही कट करायचे आणि नंतर एक पदर उचलून आतली बाजू ती कट करून घ्यायची, म्हणजे आपली बाही परफेक्ट अशी कटिंग झाली। नंतर घ्यायचं आहे पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं। इथे थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे। नंतर पीस ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि सगळीकडनं हे अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा, ह्याप्रमाणे जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला जो उरलेला जो कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। कपडा कट झाला की इथे सेंटरला एक रेष मारायची। बघा, पॉईंट काढायचा आणि इथे एक रेष अशी मारून घ्यायची आहे। तर ही रेष मारल्यानंतर आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेणार आहे। तुम्हाला ज्या कलरची डिझाईन करायची तो कपडा घ्यायचा। 1.25 इंच रुंदीची पट्टी काढायची, तिला फोल्ड करून पूर्ण शिलाई अशी मारून घ्यायची। नंतर पट्टी ही सुई दोऱ्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायची आहे। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज जे नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल। तर बघा, आपण इथे पलटी करून घेतलं आणि त्याची अशी ही तयार झाली। बघा, पट्टी आता ती बाजूला ठेवून आपण इथे कपड्याची पट्टी काढली आणि एक कॅनव्हासची पट्टी काढली। बघा, ह्याप्रमाणे तर पट्टी आपण बाहीच्या मापाची आपण काढली, बाही उंची जितकी तशी काढली। नंतर आणखी एक कपडा घेतला 3 इंच रुंदीचा, त्याला फोल्ड केलं आणि त्यालासुद्धा आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारल्यानंतर त्याची आपल्याला फ्रिल बनवायची। बघा, ह्याप्रमाणे अगदी छान आणि सुंदर सोबर अशी आपण बाही डिझाईन बनवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, कशी बनवायची आपल्याला बाही डिझाईन ते तुम्हाला पटकन लक्षात येईल आणि तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हालाही बनवावीशी वाटेल, इतकी छान अशी बाही डिझाईन आहे। बघा, पूर्ण ही फ्रिल तयार करून घ्यायची आपल्याला। आता ते आपण वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची। त्याच्यावरती द्यायची दाबटीप, म्हणजे ती फ्रिल अगदी व्यवस्थित अशी बसेल फिनिशिंगला। बघा, फ्रिल लावून झाली। आपण ती कॅनव्हासची जी पट्टी काढली ती घ्यायची। बघा, 4 इंचाची पट्टी आपण घेतलेली आहे। तिला काय करायचं, असं बंद बाजूकडून 1 इंच असं मोजून घ्यायचं आहे आणि ही रेष मारून घ्यायची। तर बंद बाजूकडून इकडनं 1 इंच मोजलं ना, तसं तिकडनं सुद्धा 1 इंच मोजायचं आहे आणि रेष मारून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे म्हणजे आपल्याला पूर्ण तो बॉक्स आहे ना, तो तयार करून घ्यायचा आहे। हा बॉक्स तयार झाल्यानंतर कपड्यावरती हा ठेवायचा आणि जी रेष आपण मारली तिच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा, अगदी सुंदर अशी डिझाईन आहे। आता आपण कॅनव्हास थोडंसं कट करून घ्यायचं। शिलाई मारली त्याच्यापेक्षा
तिथे थोडंसं अंतर सोडून कट करायचं आणि त्याच्यापेक्षा थोडासा कपडा जास्त ठेवायचा आपल्याला. ह्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. नंतर जो उरलेला कपडा दिसतो तो त्या पट्टीवरती असं फोल्ड करून घ्यायचा. हा सगळीकडनं तिन्ही बाजूने आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचा आहे. नंतर बघा आता ह्या पट्टीचं आपल्याला इथे जी आपण रेष मारलेली म्हणजे शिलाई मारली त्याच्या मधला भाग आपण कट करून घेतला. तुम्ही नंतर कट केलं तरी चालेल. तर आपण इथे सेंटर काढला आणि बरोबर इथे बाईला जी रेष मारली तिथे आपण इथे हे करून पिन लावून घेतली बघा. तुम्ही आणखी एखादी पिन लावू शकता आणि शिलाई मारून घ्यायची अगदी व्यवस्थित. जशी आपण पहिली शिलाई मारलेली त्याच शिलाईवरती शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे जो आपला तो बॉक्स आहे तो कंप्लीट असा तयार होईल. आता मधला जो कपड्याचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट मारून आपल्याला ते कॅनव्हास पलटी करून घ्यायचं आहे. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तसंही पूर्ण असं शिलाई मारून घ्यायची दाबटीप. दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला घ्यायचा एक पेपरचा तुकडा. त्याच्यावर सुद्धा आपल्याला एक सेंटर अशी रेष मारून घ्यायची आहे आणि त्याच्या रेषेच्या तिकडनं 1 इंच आणि इकडनं 1 इंच अशा आपल्याला दोघं साईडनी एक एक रेष मारून घ्यायची बघा. 1-1 इंच अंतर मोजायचं आणि रेष मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपण जी मग सुई दोऱ्याची सहाय्याने पट्टी पलटी केली होती ती घ्यायची. तिचे असे तुकडे करायचे आणि ते आपल्याला असे लावायचे. जी मधली जी रेषा आहे ना त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची बघा. हे पट्ट्या ज्या आपण लावणार आहे त्या अशा एकदम खेटून खेटून लावायच्या आहे. जास्त अंतरावरती नाही लावायच्या, एकदम जवळजवळ त्या पट्ट्या लावायच्या आहेत. त्या पट्ट्या लावून झाल्यानंतर आपल्याला ते ठेवून आणि असं बरोबर ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची बघा. आणि हा उरलेलं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. मधल्या बाजूने सुद्धा जो पेपर कपडा काय एक्स्ट्रा दिसतं ते असं कट करून घ्यायचं आहे आणि हा पेपर काढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला लेस लावायची आहे. मस्त गोल्डन अशी लेस आपण इथे लावणार आहे. तर अशी याच्यावरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. लेस लावून झाली आपली वरती खाली तिथे आपल्याला फ्रिलवर सुद्धा एक लेस लावायची. ती सुद्धा आपण अशी डिझाईनमध्ये लेस लावणार आहे बघा. आणि त्याच्याने आपल्या बाहीचा जो लुक आहे तो आणखी वाढणार आहे. तर तुम्ही आता फायनल लुक बघणार आहे. तर आपली आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. कशी वाटली आपली बाही डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे बाही डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.